नमस्कार. जनतेचा असूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी राजू खराब. आज संपूर्ण देशासह चांदापुरी परिसरात मोहरम हा सण अत्यंत श्रद्धा, शांतता व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. इमाम हुसेन यांच्या करबला येथील बलिदानाच्या स्मरणार्थ भाविकांनी ताजिया मिरवणूक काढून त्यांना आदरांजली वाहिली. चांदापुरी येथे मुस्लिम बांधवांकडून मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला. हैदोस दुल्हा हसेन हुसेन की चारोद्दीन अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. हसेन हुसेन सवारीची मिरवणूक सर्व धर्म समभाव जपत चांदापुरीमधील मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला पुरुष यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. या सणाचं महत्त्व मोहरम हा इस्लामी चांद्र वर्षातील पहिला महिना. या महिन्याच्या 10व्या दिवशी, ज्याला आशुरा म्हणतात, इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बॅटल ऑफ करबला मध्ये सत्य, न्याय आणि धर्मासाठी बलिदान दिले. हा दिवस अन्यायाविरुद्ध संघर्ष, सत्यनिष्ठा, त्याग आणि मानवतेचा संदेश देतो. मोहरम सण आपल्याला सत्यासाठी ठाम राहणे, अन्यायाचा विरोध करणे, त्याग, संयम आणि बंधुभाव या मूल्यांचे पालन करण्याची प्रेरणा देतो. चांदापुरीमध्ये 3 दिवसांचा चालणारा हा कार्यक्रम आणि शेवटचा जो क्षण आहे या कार्यक्रमाचा, जी मिरवणूक, ताजिया मिरवणूक ज्याला म्हणतात, आणि मिरवणुकीच्या नंतर जो असते ते विसर्जन, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम श्रद्धा, शांतता व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. आपण पाहत आहात. आमच्या चॅनलच्या माध्यमातून काही क्षणचित्रे आपणास दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. 70 वर्षांची परंपरा असलेला हा सण, चांदापुरीमध्ये 70 वर्षांपासून हा सण अशाच पद्धतीने साजरा केला जातो. मुस्लिम बांधव अतिशय उत्साहीपणे यामध्ये सहभागी होतात. तसेच चांदापुरी हे गाव सर्व धर्म समभाव जपणारं गाव आणि या गावामधील महिला भगिनी तसेच बरेच पुरुष मंडळी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आपण पाहत आहात की अतिशय प्रफुल्लित करणारा, भावना जपणारा हा सण या ठिकाणी साजरा होतोय. अतिशय श्रद्धापूर्वक मुस्लिम बांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत.
यामध्ये महिला आणि पुरुष, विशेषतः तरुण वर्ग आपली परंपरा जपण्याचा हा प्रयत्न करत असताना आपण पाहतो आहोत. चांदापुरी आणि परिसरातील अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमचा चॅनल आपल्या मोबाईलवरती नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि या बातमीला कमेंटमध्ये सांगा, मोहरम हा सण आपल्याला कसा वाटला, मिरवणूक कशी वाटली आणि हे जे श्रद्धास्थान जपलं जातं आहे याचं महत्त्व नक्कीच आपल्या जीवनामध्ये काय आहे ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. बातमी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.